आज मी सकाळी सकाळी जरा खाली गेले होते. म्हटलं चला आता थोडं 2 पाऊल चालून यावा. बिट्टूच्या शाळेचाही टाईम झाला होता. ऑटोही आला होता. मग हे बघा बिट्टू पळत जात आहे आणि म्हटलं चला आता थोडंसं पण 4 पाऊल चालून यावा. तर बिट्टूचाही गेला. हे बघा झाड कसं सुकून गेले. उन्हाळा लागला नाही तर झाडं लागली सुकायला. आणि मग म्हटलं चला आता थोडेसे फुलं पण घ्यावा आणि जावा असं चालत चालत फिरत फिरत. तर मग निघाले अशी मी. तर फुलं बघते तर झाडाला ही फुलं खाली गळून गेलेत. एवढेही फुलं नाही राहिले की वरून तोडावे. हाताला तर येतच नाहीत. खाली गळालेले काय घ्यायचे आपण उचलून. म्हटलं जाऊ दे, चल आपण दुसरे बघू, दुसरी फुलं बघू. गेलो पुढे पुढे. हे बघा कसा सडा झाला आहे फुलांचा. फुलंसुद्धा राहिले नाहीत. पानंही गळायला लागले. असा आता उन्हाळा सुरू झाला आहे. हे बघा कुठे कुठे आहेत 1-2 फुलं, जास्त नाही राहिले. सगळा झाडा होऊन गेला. चला म्हटलं आता आपण थोडं बाहेर गेटपर्यंत चालून येऊ. तर बाहेर गेले की बाई तयारच आहेत. बिस्किटही आणले नाही हातात आणि काही नाही, मोकळीच हाताने चालले. हे बघा आता तयार असतील डॉगी, पण बिस्किटच आणले नाहीत. तरी बघा आता ते कसे वाटच बघत असतील माझी. शाळेला बिट्टू चालला की त्याला कळतं की आपल्याला आता बिस्किट भेटणार. हे बघा तयारच आहेत. हे बघा आले 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 आले. काळू, अरे काळू गोरू आणलेच नाही बिस्किट. हातात माझ्या बिस्किट. हे बघा कसे तिघं उभे राहिले. बिस्किट नाही आणले रे राजा, बिस्किट नाही. हे बघ कसे उभे आहेत. इथेच असते. आणि गाड्यासुद्धा दिसतात ना, पण ते साईडला होणार नाहीत. बरोबर मध्येच उभे राहणार आणि गाडी आली की साईड देणार, पण अजिबात हलणार नाहीत. मधोमध उभे राहणार. ते बघा बघा. आता गाडी आल्यावर त्यांची मजा बघा. हा बघ ते भोवतालीच थांबणार. त्यांना वाटते आणणारच आहे बिस्किट, देणारच आहे. कुठून आणलंच नाही तर कुठून देणार. हे बघ कसं बघतोय. हे बघा उभाच आहे. 3 आहेत. त्यांनाही बिचाऱ्यांना एवढं खायला काही भेटत नाही आणि ते खूप हुशार आहेत बरं. त्यांना शिळं पाकं जेवण नको. जास्त करून आपण भाकरी वगैरे टाकली की नाही खात ते. भात पाव खूप आवडतो त्यांना. हे बघ जाणारच नाही ते. ते बघ गाडी गेली का थोडी साईड देतात, पण मधोमध उभे राहणार. जाणारच नाही साईडला. तेव्हा कोणाला कुठून जायचंय ते जा. असे आमच्या इथले डॉगी. चला मग आता हाच एक ब्लॉक आहे बघा. पुण्याची सकाळ. पुणे म्हणजे पुण्याची नगरी. सर्व आपल्या आपल्या कामात व्यस्त आहेत. धावपळ. हा बघा हलणारच नाही. चला मग आता जायचंच नाही कुठे आपलं. चला पण गेटच्या आत नाही येणार. तिथेच